स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर, जिथं आपण आयुष्याच्या खोल प्रश्नांना भिडतो आणि अर्थाच्या शोधात निघतो। आज आपण एक असं पुस्तक घेऊन आलो आहोत जे केवळ वाचण्याचं नाही तर अंतर्मनात डोकावणार आहे। मॅन सर्च फॉर मीनिंग। लेखक आहेत विक्टर ई फ्रँकल, एक मानसशास्त्रज्ञ आणि एक अत्याचारातून उभा राहिलेला मानव। वेदनेत अर्थ शोधणं, विक्टर फ्रँकल यांच्या मॅन सर्च फॉर मीनिंग वर आधारित एक प्रवास। विक्टर फ्रँकल यांचा खराखुरा जीवन प्रवास। तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा। दुसरं महायुद्ध, नाझी छळछावणी। विक्टर फ्रँकल तिथे फेकला गेला। आई, वडील, पत्नी सगळं हरवलं। उरलं फक्त एक, जगण्याचं कारण काय आहे हे शोधण्याचा ध्यास। तिथं जे जे पाहिलं ते फक्त दुःख नव्हतं तर मानवी सहनशीलतेच्या अंतिम टोक होतं। आणि त्या अंधारात त्यांनी एक नवा प्रकाश शोधला, लोगोथेरपी। फ्रँकल सांगतो, माणूस सुखाच्या मागे धावत नाही, तो अर्थाच्या शोधात असतो। लोगोथेरपी म्हणजे अर्थचिकित्सा। तो म्हणतो, ज्यांना का जगायचं आहे हे माहीत असतं ते कोणतीही परिस्थिती सहन करू शकतात। आपल्याला अर्थ मिळतो आपल्या कामातून, आपल्या नात्यांतून किंवा आपल्या वेदनेतूनही। छळछावणीतून त्याने 3 गोष्टी शिकल्या। 1. माणसाकडून सगळं हिरावता येतं पण त्याने कशी प्रतिक्रिया द्यावी हे नाही। परिस्थिती नाही बदलता येत पण दृष्टिकोन नक्की बदलता येतो। 2. दुःख टाळता येत नाही पण त्यातून अर्थ तयार करता येतो। जेव्हा वेदना अपरिहार्य असते तेव्हा तिचं ध्येय बनते। 3. जे जगले ते बलाढ्य नव्हते, ते होते अर्थ शोधणारे। ते अन्नाच्या छोट्या तुकड्यावर सुद्धा जगले पण आशेवर टिकून राहिले। पुस्तकातील काही शक्तिशाली कोट्स। Those who have a why to live can bear almost anyhow। ज्यांना का जगायचंय याचं कारण माहीत असतं ते कोणतीही परिस्थिती सहन करू शकतात। Suffering ceases to be suffering the moment it finds a meaning। दुःखाला अर्थ मिळतो त्या क्षणी ते दुःख राहत नाही। Between stimulus and response there is a space and in that space is our power to choose। उत्तेजन आणि प्रतिक्रिया यांच्यात एक अवकाश असतो आणि त्या अवकाशात आपण निवड करण्याची शक्ती असते। हे पुस्तक आपल्याला आजच्या आयुष्यासाठी शिकवण देऊन जाते। आज आपण ट्रॅफिक, स्ट्रेस, रिलेशनशिप आणि अपयशात अडकतो, पण हे पुस्तक सांगतं की जर दुःखालाही अर्थ दिला तर ते आपल्याला खचवत नाही, उन्नत करतं। अर्थ शोधा तुमच्या कामात, प्रेमात, त्यागात किंवा तुमच्या दुःखातही, कारण अर्थ हाच माणसाच्या अस्तित्वाचा कणा आहे। जर तुम्ही आता अंधारात असाल तर लक्षात ठेवा, कधी कधी अंधारच आपल्याला प्रकाश दाखवतो। मॅन सर्च फॉर मीनिंग हे पुस्तक सांगतं, तुम्ही कोणत्या वेदनेत आहात याला फारसं महत्व नाही, महत्व आहे त्या वेदनेतून तुम्ही कोणता अर्थ शोधता। एकदा का अर्थ सापडला तर कुठलीही रात्र जास्त काळ टिकत नाही। कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्याचा अर्थ तुम्हाला कुठे सापडतो। हे विचार तुम्हाला आवडले असतील तर हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल फॉलो करा। मी अंजनी सूद, विनायक पाटील पुन्हा भेटेन अशाच एका पुस्तकासोबत। तोपर्यंत स्वतःला शोधा, अर्थ शोधा आणि शांततेत जगा।